साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाचा शुभारंभ सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या हस्ते येथील देवर्जन मध्यम प्रकल्प येथे करण्यात आला। यावेळी राम बोरगावकर तहसीलदार उदगीर, प्रवीण सुरडकर गटविकास अधिकारी, पंचायत समिती उदगीर पाटबंधार विभागाचे अभियंता किरण पारसेवार, देवर्जन सरपंच अभिजित साकुळकर, उपसरपंच वाडीकर उपस्थित होते। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुशांत शिंदे यांनी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार याबाबत धरणातील गाळाबाबत शेतामध्ये टाकल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो याचा अनुभव तर या परिसरातील जनतेला आहेच, परंतु आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा अनुभव आणि फायदा होणे आवश्यक आहे। त्यामुळे देवर्जन मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा केल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होऊन शेतीसाठी पाण्याचा वापर करण्यासाठी ही फार मोठी मदत होते। गाळ शेतीमध्ये नेऊन टाकल्यास मुरमाड जमीन आणि माळरान शेत जमिनीची पोत सुधारून जमीन सुपीक होऊन शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होईल, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल। या परिसरातील शेतकरी जसजसे तलावातील पाणी कमी होत जाईल तसतसे तलावातील उघडा पडत चाललेला गाळ उपसा शेतकऱ्यांनी करावा। या परिसरातील शेतकरी त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ घेऊन जाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। शेतकरी तलावातून गाळ घेऊन जात असताना कोणीही त्यांची अडवणूक करू नये, तसेच कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणाहून त्यांना हा गाळ मोफत घेऊन जाता येईल। आपले वाहन आणून त्यांनी या ठिकाणाहून गाळ घेऊन जाण्याचे आवाहन केले। यावेळी देवर्जन पोलीस पाटील भारती रोडगे, बसवराज रोडगे, बालाजी हैबतपुरे, विनोद रोडगे, दिलीप हिप्परकर, मंडळ अधिकारी देवर्जन, ग्राम महसूल अधिकारी राहुल आचमे देवर्जन, ग्रामपंचायत अधिकारी महांडोळे, महसूल मंडळ विभागातील चिघळी, गंगापूर, करखेली, कुमदाळहेर, अरसनाळ, महानगाव, हनुमंतवाडी, धोतरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते।